तर हे आहे आपलं सुंदर असं बदलापूर स्टेशन. बदलापूर स्टेशनला तुम्ही आल्यानंतर ईस्ट या साईडला तुम्ही उतरायचं आहे. 7 ते 8 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हा आपला सुंदर असा प्रोजेक्ट तुम्हाला बघायला भेटणार आहे. समोरच तुम्ही बघू शकता एम स्वीट मार्ट आहे आणि याच ठिकाणी तुम्हाला दिसून येईल रिक्षा स्टँड जवळच आहे. हा जो रोड आहे हा कात्रप बदलापूर रोड आहे. याच रोडने तुम्ही सरळ पुढे यायचं आहे. समोरच तुम्हाला दिसून येईल ईस्ट आणि वेस्टला जोडणारा हा पूल आहे. याच ठिकाणी तुम्हाला मॅक्स मॉल, विजय सेल्स असं मोठमोठे ब्रँड या ठिकाणी तुम्हाला बघायला भेटतील. खूप सुंदर प्रकारची अशी कनेक्टिव्हिटी या रोडला तुम्हाला बघायला भेटेल. वर्दळीचा हा रोड आहे. खूप चांगल्या प्रकारच्या या ठिकाणी कंस्ट्रक्शन वगैरे झालेले आहेत. जवळच अंतरावर आपला हा सुंदर असा प्रोजेक्ट तुम्हाला बघायचा आहे. नमस्कार मित्रांनो, मी तुमच्यासाठी एक नवीन प्रॉपर्टी घेऊन आलोय. तर स्टेशनच्या एकदम जवळ ही नवीन प्रॉपर्टी मी तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे. तर आपण बघू शकता आपल्या सोबत आहेत अमोल सर, की जे या प्रॉपर्टीची पूर्णपणे माहिती देणार आहेत. चला तर मग व्हिडिओ स्टार्ट करूया. नमस्कार मित्रांनो, उमाशंकर रेसिडेन्सी हे बदलापूर ईस्ट मध्ये येतं. जर बघितलं आपण स्टेशन पासून अगदी 800 मीटरच्या अंतरावर आहे. वॉकिंग डिस्टन्स फक्त 8 मिनिटं. जर बघितलं स्पेसिफिकेशन, स्टेशन पासून तुम्ही पायी येऊ शकता. ऑटोशन तुम्हाला गरज भासणार नाही. बाजूलाच कात्रप मार्केट आहे, समोरच KBMC ऑफिस आणि आदर्श विद्या मंदिर सगळं जवळपास आहे. हाकेच्या अंतरावर प्रत्येक गोष्ट तुम्हाला भेटते. अच्छा, आपण जरा गोष्ट करूया उमाशंकर बद्दल. एकूण 10 गुंठ्यामध्ये आपण 2 विंगचं कॉम्प्लेक्स बांधतोय. 2 मेन एंट्रन्स आणि फ्री ऑफ कार पार्किंग असं आपण ठेवलेलं आहे. जर बघितलं फ्लॅट बद्दल, माझ्याकडे 1 BHK आणि 2 BHK असे 2 व्हेरियंट अवेलेबल आहे. 1 मध्ये माझ्याकडे 3 साईजचे फ्लॅट्स आहे. एक 640, 660 आणि एक 675चा एरिया विथ मास्टर बेडरूम. नॉर्मली बदलापूर मध्ये मास्टर बेडरूम हा कन्सेप्ट 2 BHK मध्ये अवेलेबल आहे, नॉट 1 BHK मध्ये. पण मी ते 1 मध्येही देतोय मास्टर बेडरूम. आता आपण येऊया थोडस एंट्रन्स बघूया, लॉबी बघूया आपण. या प्लीज. येस, हा आपण बघतो तो कवर्ड एरिया. हा माझा पूर्णपणे कार पार्किंग एरिया आहे. जवळपास पकडून चला की एका विंग मध्ये 12 ते 15 गाड्या, म्हणजे विंग ए मध्ये 12 गाड्या पकडूया आपण मिनिमम. विंग बी मध्ये आपण 12 गाड्या पकडूया. म्हणजे एकूण 25 ते 30 गाड्या इथे प्रॉपरली पार्क होऊ शकतील एवढा स्पेस आहे. नॉर्मल बरोबर. समोर 6 शॉप दिलेले मी. हो, 6 शॉप दिले आपण कमर्शियल मध्ये. तिथे किराणा स्टोर म्हणा, लॉन्ड्रीज म्हणा किंवा आईस्क्रीम पार्लर्स. गरज भासणार नाही सर, गरज भासणार नाही काहीच. तुम्हाला सगळं काही याच ठिकाणी बिल्डिंगच्या खाली भेटेल. चला आपण आतमध्ये जाऊया. बरं, आपण जर खास गोष्ट आपण नोटीस केली असेल, नॉर्मली आताच्या काळात जे कन्सेप्ट आहे बांधकामाचं, हे C4S ब्लॉक्स मध्ये बांधतात. माझं पूर्णपणे बांधकाम हे लाल विटामध्ये. चांगल्या प्रकारचं आहे. तुम्ही बघू शकता कुठल्याही प्रकारचं यामध्ये तडजोड केलेली नाही. सेकंडरी गोष्ट बघितली आपण, जर आपण नियरबाय स्टेशन प्रॉपर्टी बघत आहोत तर अमेनिटीज हा भाग सहसा मिळत नाही. पण मी इथे अमेनिटीज पण देतोय, लाईक इंडोर्स गेम म्हणा, मुलांचं लायब्ररी, गार्डन एरिया, सोसायटी ऑफिस, हे मी प्रॉपर सगळं देतोय. बरं, तर कामाची क्वालिटी बघितली मी, आपण बघू शकता कुठेही सिमेंट ब्लॉक नाहीये. हा माझा खूप मोठा प्लस पॉइंट आहे. आता आपण जाऊया सॅम्पल फ्लॅट कडे. तर सॅम्पल फ्लॅटचं जर बघितलं, हा आपला ऍक्च्युअल फ्लॅट आहे जो की मी फर्स्ट फ्लोअरला डिझाईन केलेला आहे. आपल्याला सेम असाच या प्रकारे फ्लॅट भेटणार आहे. आपण जो आता बघत आहात तो आपला लिव्हिंग रूम आहे. 9 बाय 15.5चा हॉल आहे. स्पेशियस हॉल आहे. मी वरती POPचं करून देतोय वर्क. सेकंडरी बाल्कनी मी प्रोव्हाइड केलेली आहे. 2 फीटची स्टँडर्ड बाल्कनी मी देतोय. जे आपले स्पेशल काही क्लायंट्स आहेत त्यांनाही मी काही खास ऑफर देतोय तिथे. येस. तर मला सांगा, ही जी बाल्कनी आहे
2 फुटाची जी बाल्कनी आहे हां हां, त्याला आपण ग्रिल बनवून देणार आहे. आपण यांना फुल्ली ग्रिल लावून देणार आहोत. पूर्ण ग्रिल. येस, हा आपला एमेंटचा एक भाग आहे. आपण हॉल, बेडरूम, किचन तिघाने आपण फुल्ली ग्रिल लावून देतोय आणि हॉलमध्ये आपण पीओपी करून देतोय. ओके, वॉल स्टील पूर्ण पीओपी आपल्याला करून भेटणार. येस येस सर. हा आपला पॅसेज लॉबी एरिया आहे आणि आपण इथे कॉमन बेडरूम जो की माझ्या कंबाईनमध्ये आहे तो मी प्रोव्हाइड केलेला आहे विथ इंडियन वॉशरूम. टॉयलेट बाथरूम या ठिकाणी इंडियन टॉयलेट बाथरूम या ठिकाणी भेटणार आहे आपल्याला. आणि वरच्या साईडला पोटमाळा, पाण्याची टाकी ठेवण्यासाठी आपल्याला हा स्पेस देणार आहे. किचन आपण किचन असं दिलेलं आहे. किचनमध्ये आपण बाल्कनी प्रोव्हाइड करतोय जिथे की आपण इनलेट आउटलेट दोघांचाही आपण पॉईंट दिलेला आहे. सेकंडरी इलेक्ट्रिक पॉईंट दिलेला आहे जेणेकरून जर तुम्ही वॉशिंग मशीन जर परचेस करत आहात तर इकडे तो स्पेस अवेलेबल आहे. सर पाण्याचं कसं आहे सर, नियर बाय स्टेशन जो पण एरिया आहे 800 मीटरच्या अंतरावर पाण्याचा काही इश्यू नाही आहे. इथे मुबलक प्रमाणात पाणी प्रॉपर मिळेल. येस, आपल्याकडे बोरवेल पण आहे जो की एकदम प्रॉपर पाणी त्याला लागलेलं आहे. 2.25 इंच त्याला पाणी अवेलेबल आहे म्हणजे पकडून त्याला पाण्याचा तुम्हाला कुठेही त्रास होणार नाही. आपण जो बघत आहात हा आपला मास्टर बेडरूम आहे. कंबाईंड वॉशरूम आहे जिथे मी वेस्टर्न WC प्रोव्हाइड करत आहे आणि वरती मी स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे जिथे आपण पाण्याची टाकी किंवा एक्स्ट्रा काही आपल्याला स्टोरेज करता येईल. या प्रकारे बेडरूममध्ये पण 2 फीटची बाल्कनी अवेलेबल आहे जे की फुल्ली ग्रिल त्याला असणार आहे. बेडरूम पूर्णपणे अशी बाल्कनी दिलेली आहे. 2 फुटाचीच बाल्कनी आहे पण आहे. स्टेशनच्या एकदम जवळ म्हणजे वॉकिंग डिस्टन्स असेल आपल्याला 8 मिनिटं. एक 8 मिनिटाचा वॉकिंग डिस्टन्स असेल. आपण एक ऑब्झर्व करूया की वांगणी स्टेशनवरून जर गाडी सुटली तिला बदलापूर यायला वेळ लागतो 9 मिनिटं. बरोबर. याच्या अगोदर आपण स्टेशनला पोहोचतो. नक्की. येस, पायी ते म्हणजे आपण एक 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर पकडूया आहे. Yes. आणि जर तुम्ही स्टेशनवरून जर रिक्षा पकडली तर एक 2 ते 3 मिनिटाच्या 2 मिनिटे खूप झाले डिस्टन्स आहे. येस. तर खूप चांगल्या प्रकारची अशी कनेक्टिव्हिटी या ठिकाणी आहे. तुम्हाला डिमांड स्कूल, कॉलेज, हॉस्पिटल आणि बरंचसं काही आपल्या बिल्डिंगच्या शेजारीच पाहायला मिळतं. तर आपण तोही व्हिडिओ आपल्याला दाखवणार आहे की कुठली कनेक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी भेटेल. आता प्रशांत सर, आपण जे एवढं लाईव्ह करत आहेत एक खास ऑफर मी इथे हे करतोय. नियर बाय स्टेशन जो रेट चालू आहे मार्केटमध्ये, जे तुमचे व्ह्यूअर्स जे बघतायत जर ते आपल्याकडे व्हिजिटला येतील, काय बघतील तर त्यांना आपण चांगला डिस्काउंट देऊ आणि त्यांना आपण जर बघितली कॉस्ट मी तुमच्यासाठी खास 3150 मी त्यांना ही ऑफर देऊ शकतो. ओके, म्हणजे 1 BHK साठी आपण 31-50 लाख. येस, ऑल इन्क्लुझिव्ह मध्ये. ऑल इन्क्लुझिव्ह या ठिकाणी ही जी कॉस्ट आहे अतिशय चांगल्या प्रकारची आहे. बदलापूर स्टेशन पासून एकदम 7 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर हा आपला प्रोजेक्ट आहे. तर तुम्हाला हा प्रोजेक्ट एकदा विजिट करा, तुम्हाला नक्की आवडेल हा प्रोजेक्ट असे मी आशा बाळगतो.